मागील भागातील चर्चेनंतर या भागात आपण गृहिणी रुग्णांची चिकित्सा तसेच त्यामधील काही मॉडर्न आणि आयुर्वेदाचे काही जे डिसीजेस त्यांचे साधर्म्य बघणार, तसेच चिकित्सा न केल्यामुळे काय उपद्रव होऊ शकतात याचीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आता जो काय मी पुढचा प्रश्न विचारणार त्याचं बऱ्यापैकी उत्तर मला आधीच मिळालं आहे, पण त्या अनुषंगानं तुम्ही मॉडर्न काही डिसीजेसचा उल्लेख केला, जसं पेप्टिक अल्सर वगैरे काही सांगितलं. तर असे काही अजून आजार आहेत का मॉडर्न अनुषंगाने जे गृहिणी सोबत अजून आपण त्याचे साधर्म्य करू शकतो? तर आता मी म्हणजे थोडक्यात सांगितले, पण तरी पण मी एक एक डिटेल तुम्हाला आजार सांगतो की कुठले कुठले आजार ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. सगळ्यात म्हणजे मेनली GERD हे असतात, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज आहे काय, त्याच्यानंतर पेप्टिक अल्सर आहे, गॅस्ट्रिक अल्सर आहे, हायपर ॲसिडिटी आहे. तर हे सगळे याच्या अंतर्गतच हे होतं. त्याच्यानंतर स्प्रू आहे की त्याच्यामध्ये चिकट शेम संडासला होतं हे होतं तर ते होतं. त्याच्यानंतर अमिबॅसिस आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा शेमपणा खूप असतो किंवा हे असतात. बॅसिलरी डिसेंट्री आहे, त्याच्यानंतर अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, त्याच्यानंतर पाईल्स आहे, त्याच्यानंतर फिशर आहे हे आहे. तर हे सगळे आजार ह्या सगळ्या ब्रॉड अँगलनी आपल्याला, आणि हे सोडून सुद्धा बरेचसे छोटे छोटे आजार त्यांनी ॲलोपॅथिकमध्ये सुद्धा सांगून ठेवलेले आहेत. तर त्याच्यात सगळं अंतर्भूत जे आहे तर ते गृहिणीमध्ये होतं हे होतं. आणि तुम्ही गृहिणीचीच व्यवस्थित पद्धतीनं त्यातली जी काय औषधं सांगितलीत, पचनाची आहेत, तुपं आहेत, असं वरिष्ठ आहेत की मी आहेत, तर ही बरीचशी जी काही औषधं आहेत फक्त त्यांची अवस्था बघून, त्यांची लक्षणं बघून त्यांचं डायग्नोसिस आयुर्वेदिक पद्धतीनं डायग्नोसिस झालं पाहिजे, तर तुम्हाला तिची चिकित्सा उत्तम पद्धतीनं करता येते. त्यामुळं इतके हे आता मी जे काही सांगितलेले 8 ते 10 आजार आणि प्लस त्याच्यातले अजून 5-6 आजार सुद्धा अजून असतील की मला सुद्धा इतकं ते डिटेल मी अजून त्या ॲलोपॅथीचा अभ्यास केला, पण ही जरी जी कॉमनली आता आमच्याकडे आजार येतात तर ह्यातली तुम्हाला मी आधुनिक जी वैद्यकशास्त्र जे आजार सांगतात ती गृहिणी अंतर्गतच हे होतात. आणि आम्ही गृहिणीची चिकित्सा केल्यावर हे सगळे आजार अगदी छान पद्धतीनं बरे होतातच असं माझं ठाम मत आहे. आणि व्हायलाच पाहिजे, पेशंटनी फक्त पथ्य पाळणं खूप गरजेचं असतं. नक्कीच. म्हणजे थोडक्यात टू बी अ ग्रेट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट यू शुड नो गृहिणी फर्स्ट. गृहिणी नक्कीच. वळूया सर पुढच्या प्रश्नाकडे. गृहिणी व्याधीची चिकित्सा तुम्ही कुठल्या प्रकारे करताय, त्यामध्ये काय पंचकर्माचा उपयोग आहे याबद्दल थोडक्यात सांगा. हो, आता तुम्ही सांगितलंच की पंचकर्माचा काय उपयोग करायचा, त्यामुळे आपण पहिल्यांदाच हा भाग हे असतं. मी सांगत असताना गृहिणीच्या संप्राप्ती म्हणजे गृहिणीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की एक चिकट पद्धतीचा जो स्त्राव असतो किंवा जो निर्माण होतो आम म्हणून, तर तो सगळा गृहिणी अवयवावर आच्छादलेला असतो हे असतं. त्यामुळे अग्नितत्व खूप बिघडलेलं असतं आणि त्यामुळे नंतर वात बिघडतो, पित्त बिघडतं, या सगळ्या गोष्टी त्याच्या घडत संप्राप्ती घडते आणि गृहिणी अवयव दुष्ट होतो. आता हा गृहिणी अवयव चांगला करण्यासाठी पहिल्यांदा जी चिकटपणा निर्माण झालाय तर ती पचवून घ्यायला पाहिजे असतं. त्यामुळे दीपन पाचन ही चिकित्सा जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने केली गेली पाहिजे आणि ती करून मग आपल्याला पंचकर्म करायला गेलं पाहिजे हे असतात. तर त्यासाठी पहिल्यांदा ज्या पेशंटला कफाचा आधिक्य आहे, चिकटपणाचं खूप आधिक्य आहे, तर त्या पेशंटला वमन दिलं गेलं पाहिजे. आता वमनामधली प्रोसिजर जे आहेत त्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक ग्रंथामध्ये बरीचशी स्तूपं दिलेत. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये गृहिणीमध्ये सुद्धा आता चित्रकधी घृत आहे, दशमूलादी घृत आहे, चंदनादी घृत आलेला आहे. तर अशा वातपित्ताची कफाची गृहिणीमध्ये खूप सारी घृत आलेली आहेत. तर ती घृत पहिल्यांदा देऊन त्यांना वमन किंवा तिक्त घृत आहे, महातिक्त घृत आहे, तर ही घृत देऊन त्यांचे सगळे जे दोष आहेत, चिकटपणाचे जे दोष आहेत, तर ते सगळे दोष जे आहेत तर ते आपण वमना थ्रू काढून टाकायचे. आणि ह्याच पद्धतीचे तुपं देऊन काही पेशंट्समध्ये पित्ताचा आधिक्य आहे आणि खालच्या मार्गातले दोष जास्त आहेत आणि त्यांच्यामध्ये जर ती गरज असेल तर विरेचन दिलं गेलं पाहिजे. तर 4 ते 5 दिवस तूप देऊन 1-2 दिवस गॅप देऊन आपण विरेचन दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून हे आपल्याला ते सगळे दोष विरेचना थ्रू निघले पाहिजेत. आता ह्यासाठी वमन विरेचनाचे आपण व्हिडिओज केलेलेच आहेत, तुम्ही त्याची डिटेल माहिती त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर जे आहे मानसिक ताणतणाव जर खूप असतील तर ह्याच्यामध्ये शिरोधारा केली गेली पाहिजे हे असतात. म्हणजे ॲलोपॅथिक पद्धतीनं सुद्धा वेगस नर्वचं जर स्टिम्युलेशन जास्त व्हायला लागलं तर अपचन होतं किंवा पित्त खूप वाढायला लागतं हे होतं. आणि त्यामुळे हे पोटातले सगळे जे अवयव आहेत ते वेगस नर्ववर खूप डिपेंड आहेत. तर बऱ्याच हायपर ॲसिडिटीमध्ये किंवा अल्सर्समध्ये वगैरे वेगेक्टॉमी करतात, हे करतात, ऑपरेशन करतात आणि त्या ह्यांचं हे कमी केलं जातं आणि त्यामुळे ॲसिड मग सिक्रेशन कमी होतं. पण आयुर्वेदिक पद्धतीनं जर तुम्ही त्याच्यामध्ये शिरोधारा केली गेली पाहिजे हे असतात. आता ब्राह्मी तेल आहे, बलाशुगंधादी तेल आहे, जटामांसी तेल आहे, तर ह्या पद्धतीची जी तेलं आहेत ह्यांची शिरोधारा जर 21 दिवस केली तर पोटाचे आजार सगळे कमी यायला लागतात, वेगस नर्वचं स्टिम्युलेशन कमी यायला लागतं, पित्ताचा स्त्राव कमी यायला लागतो. इतकी सुंदर चिकित्सा आहे. काय पेशंटमध्ये जर त्याच्यापेक्षा अजून थोडीशी असेल तर त्याच्यावर नस्य पण करू शकाल तुम्ही हे असतात. म्हणजे महाकल्याणक घृत आहे, कल्याणक घृत आहे, महापैशाची घृत आहे,
वचा तेल आहे, ब्राह्मी घृत आहे. तर ह्या पद्धतीची सुद्धा आपण ती वापरून ते नस केल्यामुळे सुद्धा स्थिर म्हणजे मानसिक ताणतणाव कमी येतं, झोप व्यवस्थित व्हायला लागते, वेळेशीर झोप व्हायला लागली की अजून सुधारणा त्याच्यामध्ये जास्त व्हायला लागतं. तर आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा काहींची अवयवाची सुधारणा चांगली करण्यासाठी किंवा वात अजून जर बिघडला असेल तर त्याच्यामध्ये बस्ती चिकित्सा केली गेली पाहिजे हे असं. मग काही ठिकाणी प्रवाहिकीची लक्षणं असतील, कोलायटीची लक्षणं असतील तर त्याच्यामध्ये पिच्छाबस्ती दिला गेला पाहिजे. काही ठिकाणी तुम्हाला काही पद्धतीचे हिंगू त्रिगुणादी तेल म्हणून आलेलं आहे तर ते सुद्धा काही ठिकाणी वापरावं लागेल, गॅसेस खूप असतील तर हे असतील. काही ठिकाणी तुम्हाला धानवंतर दशमूळचे बस्ती द्यावं लागतील, काही ठिकाणी सहचर तेलाची द्यावं लागतील. तर तिथे कंडिशन्स बघून ते वैद्य ठरवतील की कुठला बस्ती द्यावा हे असतात. तर ती बस्ती चिकित्सा ह्यातली एक सगळ्यात महत्त्वाची आहे. काही ठिकाणी दुधाची बस्ती लागतील, काही ठिकाणी तेल आणि काड्याची बस्ती लागतील. ते फक्त ग्रंथ वैद्याने ते ठरवायचे आहेत ग्रंथात बघून की ही कुठली लक्षणं आहेत, कुठला प्रकार आहे, त्या अनुषंगाने ती बस्ती चिकित्सा केली गेली आहे. त्यामुळं ह्यामध्ये सगळीच पंचकर्म करावी लागतात जवळजवळ हे असतात. त्यामुळे ग्रहणी हा खूप मोठा आजार आहे आणि त्या पद्धतीनं हे आहे. आता अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे तर त्यासाठी पिच्छाबस्ती सांगितलं आहे, पण त्यामध्ये अल्सर्स भरून येणारी तुपं पण सांगितलेली आहे. तर त्या पद्धतीने त्याला बस्ती द्यायचा असते. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी कमी यायला लागतात. म्हणजे काय काही जणांना तोंड खूप येतं त्याच्यात, कंटिन्युअसली तोंड येतं आणि कशानंच जात नाही. तर मग काय जण म्हणतात की नुसतं बी कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी आहे, पण त्या ठिकाणी ह्या सगळ्या चिकटपणा असतो तो पचवण्यासाठी औषधं दिली आणि ग्रहणी चांगला केला की तोंड येणं आपोआप कमी होतं असं. काही ठिकाणी व्हिटॅमिन डिफिशियन्सी असतात हे असतात, पण ही पाचक औषध देऊन मग जर ती दिली तर त्याचा उपयोग जास्त येतो आणि तुम्हाला पेशंट लगेच बरा झालेला दिसतो. त्यामुळं हा एक भाग झाला. आणि त्याच्यानंतर शमन चिकित्सा. ते ग्रहणी हा आजार बरं करण्यासाठीचे खूप सारी चूर्ण आलेले आहेत. नागरादी चूर्ण आलंय, दशमूलादी घृत आलेलं आहे, महातिक्त घृत आलंय, तिक्तक घृत आलंय, चित्रकादी वटी आले, पाचक वटी आलेली आहे, पाचक चूर्ण आलेलं आहे, लवण भास्कर चूर्ण आलंय, हिंगवाष्टक चूर्ण आलेलं आहे त्याला. तर ह्या पद्धतीची ग्रहणीमध्ये खूप सारी म्हणजे आपण शंखवटी वापरतो, लघु सूचक्र वापरतो, सूचक्र वापरतो, कामदुधा वापरतो. मग हे म्हणजे अगदी हायपर ॲसिडिटी पासून तुम्हाला मुळव्याधपर्यंतची म्हणजे मुळव्याधातली सुद्धा तुम्हाला त्रिफळा गुगळा गंधक रसायन आहे, त्या सगळ्या खूप सारी औषधं वापरता येतात. त्यामध्ये जर अल्सर्स असतील तर त्याच्यामध्ये वासाघृत सुद्धा खूप वापरता येते, एसटी आणि वासाघृत. तर त्याचा सुद्धा अल्सर्स त्याच्यानं सुद्धा भरून येतात. तर ह्या पद्धतीची खूप औषधं आपण त्या फक्त कसं आहे त्याच्यामध्ये स्काय इज द लिमिट आहे, कारण इतकी औषधं आहेत की वैद्यांनी त्यामध्ये फक्त वापर करणं म्हणजे अगदी म्हणजे हे सोडून सुद्धा नुप्रतिवल्लभ रस म्हणजे रसायन औषधं सुद्धा त्यासारखी सुद्धा औषधं आलेली आहेत की हे आजार बरं करून त्या पेशंटची ताकद सुद्धा वाढवावी लागते, रसायन चिकित्सा सुद्धा द्यावी लागते. तर हा सगळा विचार करून तुम्ही त्याची शमन चिकित्सा पण केली गेली पाहिजे. आणि हे सगळं सोडून मी जसं सांगतोय नेहमी की पोट सुधारण्यासाठीची आसनं आणि प्राणायाम सुद्धा खूप केली गेली पाहिजे. मग ताणतणाव असतील तर अनुलोम विलोम, कपालभाती असेल, ओंकार असेल, भस्त्रिका असेल किंवा भ्रामरी प्राणायाम आहे. तर हे सगळे स्ट्रेस स्ट्रेन कमी करतात, तर ते सुद्धा खूप उपयोगी पडतात. आणि त्याच्यानंतर पोटावर झोपून आणि पाठीवर झोपून म्हणजे पवनमुक्तासन आहे, भुजंगासन आहे, शलभासन आहे, नौकासन आहे. तर हे पोटावर झोपून वगैरे हे केल्यामुळं ती अवयवाची सुद्धा सगळे दोष निघण्यासाठी आणि दोष बरे झाल्यानंतर त्या अवयवाला ताकद देण्यासाठी सुद्धा ह्या आसन आणि प्राणायामांचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं तर तुमचे पोटाचे विकार अजून लवकर बरे झालेले टिकतील आणि जर बरे होण्यासाठी अजून जास्त मदत करतील. त्यामुळे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आणि हा ग्रहणी आणि संग्रहणी हा सगळ्यात मोठा जो आजार आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हे बरं करण्यासाठी काही ठिकाणी फक्त मला एवढं सांगायचं होतं की कृमिघ्न औषधं म्हणजे अँटीबॅक्टेरियल जे आपण म्हणतो, अँटीव्हायरल म्हणतो किंवा काही प्रकारचे बारीक बारीकचे कृमी असतात, हुकवर्म्स, टेपवर्म्स हे. तर ह्या पद्धतीचे सुद्धा कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये विडंगारिष्टपासून कृमिकुटार, कृमी मुदगर रस असे वगैरे खूप सारी औषधं आलेली आहेत. तर ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये वापर करतोय हे होतोय आणि त्याचा उपयोग खूप सुंदर पद्धतीनं दिसतो. त्यामुळे चिकित्सेचा हा सगळ्यात मोठा भाग जो आहे आपल्याला तो आपण शोधन, शमन आणि योगा प्राणायाम हे असतील. आणि त्याच्यानंतर सुद्धा गरज लागली तर रसायन चिकित्सा हे असतात. आयुर्वेदातली सगळ्यात महत्त्वाची जी सांगितली मग च्यवनप्रासारखं औषध आहे किंवा अमलकिल्ले हे सारखं औषध आहे. तर अशी बरीचशीच औषधं आहेत किंवा काही ग्रहणीमध्ये सुद्धा अवले आलेले आहेत हे असतात. तर ती चित्रकादी अवले आले किंवा हरित्यादी अवले आले तर तशा पद्धतीची सुद्धा जर गरज लागली तर ती अवल्या पोटाची अजून ताकद वाढवण्यासाठी, ग्रहणीची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा किंवा काही प्रकारची घृत सुद्धा त्या ग्रहणी अवयवाची ताकद वाढवतात. कारण कसं असतं की स्नेहयुक्त अग्नी पाहिजे. म्हणजे आता कसं आहे आपण तुपाचा दिवा लावतो तर ते जास्त वेळ ते हे टिकतं. म्हणजे समजा तुम्ही कागद सगळी जाळली तर अग्नी भरपूर मोठा दिसतो पण ते लगेच विझतं.
पण छोटा अग्नी सुद्धा ते जास्त वेळ टिकला गेला पाहिजे. त्यामुळे स्नेहयुक्त अग्नी पाहिजे, म्हणजे कोरडं नसावं, स्नेह पाहिजे. म्हणून आपल्याकडं जी औषधांनी सिद्ध घृत आलेली आहेत, तर ती घृत तर रसायन चिकित्सेमध्ये खूप उपयोगी आहेत. त्यामुळं हा चिकित्सेचा जो सगळ्यात मोठा भाग आहे ते आपण खूप छान पद्धतीने करू शकतो आणि पेशंट 100% बरं व्हायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही दिलेल्या आत्ताच्या उत्तराबद्दल एवढं तर कळून आलं की आपले प्रेक्षकही आज जाणून घेतील की आयुर्वेद नेमकं मुळातून व्याधी कसा नष्ट करतो, बरोबर. आणि जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याचे स्वास्थ्य कसं रक्षण करते, आणि जो रोगी आहे त्याचा रोग कसा दूर करतो, या प्रश्नातून नक्कीच आपल्या प्रेक्षकांना त्यातून कळेलच. नक्कीच सर, चिकित्सा तुम्ही एकदम उत्तम पद्धतीने सांगितलं. मात्र असे काही रुग्ण असतात ज्यांच्यामध्ये जर चिकित्सा व्यवस्थित नाही झाली, जसं मॉडर्न अनुषंगाने आपण कॉम्प्लिकेशन्स म्हणतो, तसेच काही आपल्या आयुर्वेदात जर ग्रहणीची चिकित्सा व्यवस्थित नाही झाली तर त्याद्वारे काही उपद्रव होऊ शकतात का, आणि ते काय आहेत? हो, ह्याच्यामध्ये सुद्धा संग्रहणीसारखा विकार आता मी खूप सारे पेशंट असे बघतोय की 10-15 वर्ष झाले पोट बिघाड आहे, हे आहे, आणि त्यामुळे प्रकृती खूप खालावत जाते, खूप दौर्बल्यत येतं. त्याच्यानंतर आता जसं तुम्ही म्हटलं की व्हिटॅमिन डिफिशियन्सी सुद्धा खूप त्याच्यामध्ये दिसतात. काय होतं की व्हिटॅमिन डिफिशियन्सी झाल्यामुळे सुद्धा त्यांना सारखं तोंड येणं, त्याच्यामध्ये पेरिफेरल न्यूरायटिसारखे सुद्धा आजार निर्माण व्हायला लागतात, मेंदूचे विकार निर्माण व्हायला लागतात. त्याच्यानंतर पित्त आणि हे जास्त राहिल्यामुळं हृदरोग निर्माण व्हायला लागतात. हृदयामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्याच्यामधले सुद्धा विकार बऱ्याच अर्थरोस्क्लेरोटिक चेंजेस होतात. काय ठिकाणी ॲन्युरिझम निर्माण व्हायला लागतं, काय ठिकाणी व्हेरिकोज व्हेन्स निर्माण व्हायला लागतात. तर हे पोटासंबंधीचे आजार खूप घडत असताना ह्या सगळ्या गोष्टी तर हे होतात, आणि त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणून अगदी मी तर म्हणेन की किडनीचे डिसीज होऊ शकतात, हृदयाचे विकार होऊ शकतात, आणि मेंदूचे विकार. कारण पित्तधरा कला सैव मज्जाधरा कला सांगितल्या आमच्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये. जशी ती ग्रहणी आहे तशीच मज्जा आहे, म्हणजे मेंदूचे हे आहे. तर त्यामुळे मेंदूला पोषक घटक ही गोष्ट चांगली असेल तरच त्यांना पोचते, हे होते. आणि मानसिक ताणतणाव, म्हणजे काय पेशंट मानसिक ताणतणाव नसतो, पण हा आजार घडल्यामुळं मानसिक ताणतणाव वाढतो. त्यामुळं मानसिक म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा मानसिकता सुद्धा खूप बिघडून जाते अशा पेशंटची, आणि त्याच्यामध्ये कशातच लक्ष लागत नाही. त्यासाठी काही अगदी 23-20 वर्षाची, 18-19 वर्षाची सुद्धा मुलं अशी येतात ग्रहणी रोगाची की डॉक्टर हे अभ्यासच करत नाही, हा काय आता कामच करणं झालंय, कायम ह्या आजाराचा विचार करत बसलाय. तर त्यामुळं इतकं हे झालंय की ते ह्या मानसिक आजारामुळे त्याला काय करावं किंवा काहीच करू नये असं वाटत राहतं. म्हणजे इथपर्यंत ह्याचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. मग ते बाकीच्या सगळ्याच अवयवावर त्याचा परिणाम तुम्हाला दिसायला लागतो. संधिवात सुद्धा काय पेशंटना घडायला लागतात, कारण वात खूप वाढायला लागला पोटातला की ते जाऊन सांध्यामध्ये सुद्धा हे होतात. त्यामुळं बऱ्याच जण कंबरदुखी असते, गुडघेदुखी निर्माण व्हायला लागते, आणि इतर सुद्धा संधिवात त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणजे इतकं डिटेल ह्याचं कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. जर योग्य वेळेला योग्य हा आजार बरं करून घेतलाच पाहिजे, नाहीतर नक्कीच हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्यामध्ये प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळे येऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात. काय पेशंटना तर ग्रहणी आजार राहिल्यामुळे वंध्यत्व राहतं, सांगायचं महत्त्वाचं राहिलं. काय जणांना गर्भाशयाचे आजार त्यामुळे निर्माण होतात, कारण हे सगळं चिकटपणा खाली असल्यामुळं, आणि रेक्टमच्या वर युट्रेस असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये ह्या आजारांचा संबंध त्याच्याशी सुद्धा जोडला जातो. हे होतं आयुर्वेदामध्ये एकमेकाचे आजार एकमेकाला हे खूप हे करतात. त्यामुळे ग्रहणी आजारामध्ये म्हणजे मला आता मी बऱ्याच पेशंटना फक्त पोट चांगलं करण्याची औषधं दिल्यावर वंध्यत्व दूर झालं, हे झालं. म्हणजे इतका ग्रहणीचा उपयोग आपल्याला खूप छान पद्धतीने. काय जणांचं रक्त कमी राहतं, म्हणजे पांडुत्व पण ॲनिमिया कंडिशन सुद्धा खूप काय लागतात. म्हणजे इतके कॉम्प्लिकेशन्स ह्याच्यामध्ये घडू शकतात. नक्कीच सर, उपद्रवातूनही भरपूर काही माहिती आहे. म्हणजे थोडक्यात आज काही रुग्ण असतात जे जागरूक नसतात की नेमकं काय होऊ शकतं आपल्याला. रुग्ण काही अंगावर काढतात, पण त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स याच्यामुळे त्यांना माहिती होईल की ॲटलिस्ट सिरियसनेस काय आहे. हो, नक्कीच. वळूया सर शेवटच्या पार्टकडे. हा कुठला प्रश्न नाही आहे, पण हा तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमधला कुठला तरी एक छानसा रुग्ण अनुभव तुम्ही सांगाल? हो, नक्की. म्हणजे मी माझ्याकडे गुहागरजवळ बेळणेश्वर म्हणून गाव आहे, तेथील एक मुलगा आला होता. त्याला म्हणजे दिवसातून 3 ते 4 ते 5 वेळा टॉयलेटला जायचा. म्हणजे तो म्हणायचा की डॉक्टर मला पोटातून म्हणजे एखादा लावा पडतोय तसं संडासला होतं, इतकं जळजळतं, इतकं गरम येतं, हे होतं. पोट खूप दुखतं, पित्ताचा त्रास खूप होतो, पोट गच्च राहतं, जेवण कुठलंही खायला नको वाटतं, अग्नी खूप मंद होती, म्हणजे अजिबात त्याला भूकच लागत नव्हती, हे होतं. त्याचं जे वजन होतं ते 63 ते 64 किलो होतं, आणि जो माझ्याकडे आला होता त्यावेळी 46 किलो वजन होतं, हे होतं. तर तो मच्छीमार होता, हे होतं. मुंबईला पण होता, हे होतं. त्याला मुंबई पुण्याला बरेच
ॲलोपॅथिक डॉक्टरांच्याकडे दाखवलं होतं, पण त्यानं 5 ते 6 लाख रुपये खर्च केले होते, पण त्याचं पोट काही व्यवस्थित झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे तो मानसिक ताणतणावाखाली खूप होता यासाठी. म्हणजे इथे सांगलीला यायचं म्हटलं की त्याला टॉयलेटला आलं तर मी डॉक्टर मला बसमध्ये कसं जाऊ हे पण प्रश्न ठेवायचे. तर त्याच्यामध्ये मी वमन केलं, त्याच्यानंतर बस्ती दिला, शिरोधारा केली, हे केलं आणि खूप अगदी लघुसूचिकेपासूनच्या ह्या सगळी औषधं वापरत गेलो. पहिल्या महिन्यात खूपसा फरक पडला नाही त्याला त्याच्यात, पण 1.5 महिन्यानंतर त्याला फरक पडायला चालू झाला. 2.5 ते 3 महिन्यात त्याला 30 ते 40% फरक पडला. त्याच्यानंतर काही पंचकर्म केली, कारण लांबचा होता, त्याला ॲडमिट करून इथे मला पंचकर्म करावी लागली. हे झालं आणि ॲडमिट करून ही सगळी पंचकर्म करून घेतल्यानंतर मात्र पेशंटमध्ये एकदम पॉझिटिव्हनेस निर्माण झाला आणि त्याला 60% फरक पडला. त्याच्यानंतर अजून 1 महिना 1.5 महिना औषधं दिली, म्हणजे 5व्या महिन्यापर्यंत त्याला जवळजवळ 80% फरक पडला. त्याच्यानंतर सुद्धा 1 महिन्याभर औषधं दिली, म्हणजे 6 महिन्यात म्हटलं की त्याला जवळजवळ 90 ते 95% चांगला फरक पडला. ते चिकटपणा कमी आला, लावासारखं व्हायचं कमी आलं, पित्त कमी यायला लागलं आणि सगळ्यात मेनली त्याचं वजन खूप छान पद्धतीने वाढत गेलं. आणि माझ्या चिकित्सेनंतर त्याला माझ्या पूर्ण ह्या चिकित्सेमध्ये जवळजवळ 7 ते 8 किलो त्याचं वजन परत रिगेन झालं, म्हणजे पोट सुधारलं, हे झालं. इतर त्याच्या सगळ्या तक्रारी झाला, मानसिक दृष्टिकोन तो इतका व्यवस्थित झाला, हे झालं. आणि त्याचं मेनली जो मल आहे, जो स्टूल आहे, तर तो व्यवस्थित सोडलेल्या केळ्याप्रमाणे व्हायला लागला. दिवसातून एकदा किंवा 2दा हे टॉयलेटला व्हायला लागलं. आणि त्या पेशंटने पथ्य खूप छान केली, हे केले. आणि पथ्य करणं खूप महत्त्वाचं होतं, कारण त्या ठिकाणी राहून ते मासे न खाता, मांसाहार न करता, तेलकट तिखट न खाता त्या पथ्य पण त्याने त्या पेशंटनी छान केली. म्हणजे चिकित्सेचा एक भाग राहतो. म्हणजे मी ॲक्च्युली ह्या वेळेला सांगायचं विसरलो की तुम्ही पथ्य खूप छान पाळली गेली पाहिजेत. तुमची व्यसनं असतील तर ती सोडली गेली पाहिजे, तुमच्या जेवणाच्या वेळा बदलल्या गेल्या पाहिजेत. हे सगळ्यात चिकित्सेमधला तो महत्त्वाचा पार्ट आहे. पहिला पार्ट पथ्य पाळणं, म्हणजे तो चिकित्सेमधला राहिला होता, पण मी पेशंट सांगता सांगता तुम्हाला सांगतोय की पथ्य पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेवणाच्या वेळा पाळणं, पथ्य पाळणं. शेवटी बघा, तुम्ही काम करून करून काय करणार आहे, हे आहे. तुमचं जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही किती पैसा मिळाला तर त्याचा विनियोग झाला पाहिजे. आणि तुम्ही जर डॉक्टरांनाच पैसे घालत बसला तर कसं होईल. तर त्याच्यापेक्षा तुम्ही जेवणाच्या वेळा फिक्स करा, त्याप्रमाणे तुम्ही त्या कामाचं ॲडजस्ट करा, हे करा. त्यासाठी म्हणजे एका म्हणतात की डॉक्टर मला 9:30-10 ऑफिसला जायला लागतं. अहो पण जीवन जावा ना, आणि दुपारचं हलकंसं काहीतरी खावा आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर 7ला जेवा, असं मी सांगेन. त्याच तर हा एक गृहिणीतला सगळ्यात भारी पेशंट होता की जो अगदी छान पद्धतीनं माझ्याकडे बरं झाला. म्हणजे आपल्या आयुर्वेदिक चिकित्सा, म्हणजे आम्ही फक्त एक दुवा आहे मधला, की आयुर्वेदामधला आणि पेशंटमधला आम्ही वैद्य त्यातला एक मेजर पार्ट आहोत, की हे असतं. आयुर्वेदच बरं करतं, फक्त आम्ही आमची बुद्धी वापरून ते बरं करून घ्यायला लागतं, इतकंच भाग असतं. त्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सा ही आहे. आणि असे कितीतरी पेशंट आहेत, म्हणजे अतुल पाटील पेशंट होते, त्यांना पोटाचा त्रास होता, त्यांना कंबर मान ही ती सगळी दुखायची, 4-4 वेळेला संडासला जायला लागायचं. तर त्यांना सुद्धा फक्त विरेचन केलं, हे केलं आणि शिरोधारा केली. त्या 2 चिकित्सेनं आणि औषधानं 4 महिन्यात पेशंट एकदम कमी. म्हणजे 10-10 वर्षाची जी लोक जी आजार आहेत तर ती इतक्या लवकर कमी झाली. कराडच्या जवळचे एक शिक्षक होते, हे होते, तर त्यांना तर म्हणजे मांसाहार खायची खूप आवड आणि त्यांना पूर्ण पोट गच्च व्हायचं, हे व्हायचं. त्यांनी 1 वर्ष आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा करून आले होते, हे झालं. त्यांना वमन दिलं आणि घरच्या घरी विरेचन दिलं. आणि आयुर्वेदिक औषधांचा इतका हे, म्हणजे गृहिणीमध्ये एक तक्रारिष्ट म्हणून औषध आलंय, तर त्याचं सुद्धा मी त्यात इन्व्हॉल्व केलं. ते इन्व्हॉल्व केल्यानंतर त्या पेशंटला म्हणजे एका महिन्यातच 70% लक्षणं कमी आली. 70%. म्हणजे जो पेशंट 10 वर्ष झाले डॉक्टर मी वैतागून गेलोय, तर तो पेशंट म्हटला की डॉक्टर महिन्याच्या औषधाने मला 70%. हे ज्यावेळेला आम्ही पेशंटकडून ऐकतो त्यावेळेला सगळ्यात मोठं समाधान एक वैद्य म्हणून आम्हाला मिळतं. आणि ही गोष्ट सगळ्यात सुखदायी असते. पैसा काय आपोआप येत राहतो आम्हाला वैद्यांना, पण हे जे काय असतं ना, पेशंट जे सांगतो, तर ह्या रुग्णानुभवामधून आम्हाला ते सांगावंसं वाटतं की हे पेशंट जे बरे झालेत, तर त्यांचा जो रुग्णानुभव असतो ना, तो सगळ्यात आवडता विषय आमच्या वैद्यांचा असतो, हे असतं. त्यामुळं हा आयुर्वेदिक वेगवेगळ्या औषधांनी, पंचकर्मांनी, योगा प्राणायामांनी हे ज्या वेळेला पेशंट्स बरे होणं, हीच आयुर्वेदातली सगळ्यात मोठी मागणी आहे. आणि आयुर्वेद हा सर्व प्राणीमात्रांना शारीरिक, मानसिक आणि आत्म्याच्या सगळा सुख अनुभवावा ह्यासाठी सांगितलेलं शास्त्र आहे. आणि ते सगळ्यांना सुखी करण्यासाठी सांगितलेलं शास्त्र आहे. आणि त्यातला हा सगळ्यात गृहिणी हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. तुमचं पोट चांगलं ठेवा, तुमचं व्यवस्थित पोट साफ झालं आणि हे झालं तर तुम्हाला मेंदूचे, हृदयाचे आणि तुमचं खाणं पिणं जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कुठलेच आजार होणार नाहीत. त्यामुळं हा सुखी अनुभव तुम्ही पण घ्या,
हे घ्या. हा आजार म्हणून तर आपण बरं होऊच, पण आजार होऊच नाही म्हणून सुद्धा ही पथ्ये पाळा, हे करा, तर तुम्ही नक्कीच सुखी व्हाल, ह्यात काही शंका नाही. आणि त्यातून सुद्धा तुम्हाला जर आजार घडत असतील तर नक्कीच तुम्ही कधीही विश्ववेद आयुर्वेदला नक्की भेटा. नक्कीच सर, तुम्ही सांगितलेला रुग्ण अनुभव अतिशय सुंदर होता. पण आपल्याकडे शिकत असताना मी एक रुग्ण बघितला होता, साधारण 25 ते 30 या वयोगटातला रुग्ण होता. मॉडर्ननुसार त्यांनी ट्रीटमेंट घेतली, त्याला हायपरटेन्शन असं डायग्नोज केलं होतं. त्याला इवन त्यांनी अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग लाईक म्हणजे जे की बीपी कमी करणारी गोळीसुद्धा चालू केली होती. हो, 2-3 प्रकारच्या होत्या गोळ्या. तो रुग्ण आपल्याकडे आला होता, त्यालाही तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याचा काय अनुभव सांगता? हां, हो, ते खूप सुंदर अनुभव होता. हे होतं म्हणजे त्या पेशंटला पोटाची तक्रारी होत्या, त्यामुळं हर्टवर त्याचा हे येऊन 200/110, 210/120 असा बीपी बऱ्याच वेळेला राहत होता जास्त. आणि नाडी बघून त्याची सगळी लक्षणं बघून मला असं वाटलं की हा रुग्ण, ह्याला हृदयाला काही झालेलं नाही आहे, हे झालं ह्या पोटातल्या आजारामुळे त्याला हा त्रास होतोय. त्यामुळे हृदयातलं कुठलंही औषध न देता सगळी ग्रहणीवरची औषधं दिली, पित्ताची औषधं दिली, पोट साफ होणारी औषधं दिली आणि पोट चांगलं करणारी सगळी औषधं दिली. तर ते दिल्यानंतर 10 दिवसानंतरच, आता तुम्ही होता सर त्यावेळी तुम्ही बघितलंय की 10 दिवसानंतर त्या पेशंटला इतके सगळेच रिलीफ चांगले आले आणि त्यांनी पहिल्यांदा सगळे बीपीच्या गोळ्या डोसेस हाफ केले आणि त्याच्यानंतर 15 दिवसाची परत औषधं दिली. आणि त्याच्यानंतर गंमत अशी झाली की त्या डॉक्टरनी सगळे बीपीच्या गोळ्या बंद केल्या. हे होतं, सगळ्या गोळ्या बंद केल्या आणि फक्त रात्री झोपेची किंवा मानसिक थोडंसं शांत राहण्यासाठी जी एक गोळी दिली होती ते पण पेशंटने घेतली नाही. आणि तो पेशंट जो आहे तो खूप सुंदर पद्धतीनं पूर्ण बरा झाला. हे झालं मला, म्हणजे आम्हाला पण आश्चर्य होतं. पण पोटातल्या ह्या सगळ्या गोष्टीचा हृदयावर किती परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्या. फक्त 30-35 वर्षाचा मुलगा आणि त्याला 2-3 बीपीच्या गोळ्या होत्या आणि ते 1 महिन्या ते 1.5 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्या गोळ्या बंद झाल्या आणि त्याला कुठलंही औषध दिलं नाही. त्याला फक्त सांगितलं काही झालं तर पित्ताची आयुर्वेदिक गोळी आणि हे दिलं त्याला, तेवढं घे, आणि त्याच्यानंतर तो पूर्ण बरा झाला. आणि तो आत्ता सुद्धा मला बऱ्याच वेळा भेटतो, डॉक्टर माझा बीपी पूर्ण नॉर्मल आहे, कारण त्याने स्वतः बीपी मशीन घरात आणून ठेवलं होतं डिजिटल, आणि तो स्वतः तपासून मला सांगतो आत्ता सुद्धा. तर हा एक अनुभव खूप सुंदर होता. नक्की सर, थोडक्यात हेच सांगायचं होतं की आपण आज बीपी, काही जणांना हार्ट अटॅक येतात, ह्या ज्या काही गोष्टी ग्रहणी संबंधित आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नको आणि थोडंसं आपण जागरूक राहायचं. साधं पोट जरी गच्चवत असेल तरी आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे, घेतली पाहिजे, आणि विशेषतः आयुर्वेदिकनंच घेतली. आयुर्वेदिक आणि हां नक्कीच आयुर्वेदानेच हे आजार बरे होणार आहेत. नाहीतर ॲलोपॅथी ठीक आहे, मॉडर्न अनुषंगाने चांगली ट्रीटमेंट आहेत, पण मुळातून जर आजार नष्ट करायचा असेल तर आयुर्वेदाशिवाय दुसरी चिकित्सा प्रणाली कुठलीच सर्वोत्तम नाही आहे. नक्कीच सर, आजचा आपला हा चर्चेचा विषय अतिशय उत्तम झाला आहे. तुम्ही आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले, तसेच आपले जे काही प्रेक्षक असतील त्यांना यातून फार माहिती मिळाली असेल. आता छोट्या छोट्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करणार नाही. नक्कीच सर, धन्यवाद. हो, नमस्कार.